सत्यजित देशमुख। अध्यक्ष महोदय, आपल्या ह्या 293 अंतर्गत आपला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे। आपले महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवरती ज्या काही उल्लेखनीय बाबी आहेत त्या उल्लेखनीय बाबींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनमानसावरती प्रचंड मोठ्या पद्धतीचं गारूड या आपल्या सरकारच्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आणखीन आपले दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून सुरू आहे। मला आज या आपल्या चर्चेच्या निमित्तानं निश्चितपणे सांगावंसं वाटतं की शेवटी राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि विकासाचं असणारं जे एक दूरदृष्टीचं जे एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं जे काम आहे ते काम करत असताना प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। या असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचा विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना खऱ्या अर्थानं आज जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर स्टार्टअप कॅपिटल जर कुठलं झालं असेल तर ते आपलं महाराष्ट्र होते। आज जर तुम्ही माहिती घेतली तर आज सत्य नदेला सारखे एक अत्यंत उच्च विद्याविभूषित की ज्यांनी परदेशामध्ये जाऊन आपल्या देशाची असणारा गौरव वाढवलेला आहे ते सत्य नदेला आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्यांनी या निमित्तानं आपल्या महाराष्ट्र सरकारच्या बरोबर कुठं ना कुठं तरी एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याच्या संदर्भातला मनोदय व्यक्त केलेला आहे। मधल्या काळामध्ये इलॉन मस्क हे स्टारलिंकचे जे प्रमुख आहेत त्यांचे सुद्धा अनेक सहकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते, मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी सुद्धा या निमित्तानं महाराष्ट्र सरकारबरोबर आरोग्य असेल, शिक्षण असेल या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहे अशा पद्धतीचा मनोदय व्यक्त केलेला आहे। आज तुम्ही बघा सौर ऊर्जेच्या माध्यमातून देशामध्ये कुठल्याही राज्यानं एवढी धवल क्रांती केलेली नाही तेवढी धवल क्रांती आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारनं आपल्या असणाऱ्या ह्या म्हणजे क्षितिजा पलीकडचा जो दृष्टिकोन आहे तो क्षितिजा पलीकडचा दृष्टिकोन ठेवून करण्याचा प्रयत्न करते। आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून 16,000 मेगावॅट आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून जनरेट करण्याचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण घेतलेला आहे। परवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा आपण एका दिवसामध्ये सगळ्या असणाऱ्या आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कृषी पंप देण्याच्या संदर्भात सौर कृषी पंप देण्याच्या संदर्भातला एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय केला। तशा पद्धतीने त्याची कारवाई केली। बळीराजा कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून आपण 7.5 HP आतले जे आपले सर्व शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मोफत आज वीज देतोय आणि ह्यातनं खऱ्या अर्थानं मगाशी सुद्धा आपण बघितलं बावनकुळे साहेबांनी आपल्या असणाऱ्या मामलतदार कोर्ट असणारा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्या काही सूचना केल्या किंवा ज्या काही सुधारणा केल्या त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपल्याला हा महाराष्ट्राचा GDP वाढवायचा आहे आणि महाराष्ट्राचा GDP वाढवायचा असेल तर शेतीला आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये न्याय देणं गरजेचं आहे आणि शेतीला न्याय द्यायचा असेल तर शेतीचे जोड रस्ते असतील, शेतीचे पाणंद रस्ते असतील या सगळ्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला निश्चितपणे बळकट करणं गरजेचं आहे। या सगळ्या प्रक्रिया जर आपण विचार केला तर आज आपण समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये काही विमानाच्या बाबतीत काही गडबड झाली। मी सुद्धा सकाळी 8:30-9ला विमानतळावर गेलो आणि मला कळालं की आपलं विमान जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे। तडक आम्ही समृद्धी मार्गाने निघालो, 9:30-10ला निघालो होतो, 7:30-7 वाजता आम्ही इथं नागपूरला आलेलो आहे। त्यामुळे ही प्रगती नाही का? आणि अशा पद्धतीची असणारी जी दृष्टी आहे ती दृष्टी खऱ्या अर्थानं आपल्या असणाऱ्या सरकारमध्ये कार्यरत असणारे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, असणारे सर्व जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निश्चितपणे आज सुरू आहे। माझं आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं आपल्या सभागृहाला सांगायचं हे ऑगस्ट हाऊस आहे, हे असं आपलं सभागृह आहे की या सभागृहानं रोजगार हमी योजनेसारखा कायदा केलेला आहे की जो कायदा आज महाराष्ट्राचा कायदा देशानं स्वीकारलेला आहे। आज आपल्या महाराष्ट्रानं तंटामुक्तीसारखा एक महत्त्वपूर्ण कायदा केला। इथं रोहित पाटील माझे सहकारी आहेत, त्यांच्याच पिताश्रींनी त्यावेळेस केला होता की जो नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातली चर्चा झाली। आपल्या महाराष्ट्रानं वेगवेगळ्या पातळीवरती स्वच्छतेच्या संदर्भातले नवीन आयाम करावेत म्हणून संत गाडगेबाबा महाराज अभियान आणलं, त्याची सुद्धा निश्चितपणे महाराष्ट्राची चर्चा ही देशामध्ये झालेली आहे। त्यामुळं आज महाराष्ट्राकडे देश हा अपेक्षेनं बघतोय। देश हा $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जात असताना खऱ्या अर्थानं आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल,
आज डेटा सेंटरचं कॅपिटल कोण होणार आहे तर मुंबई होणार आहे. ही जी ग्रीन एनर्जी आहे ती ग्रीन एनर्जी कुणाला मिळणार आहे तर मुंबईच्या माध्यमातून, ह्या डेटा सेंटर्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उद्याचं वॉर सर हे खऱ्या अर्थानं पाण्याचं असणार आहे आणि डेटाचं असणार आहे. आणि ह्यामध्ये 100% आपण निश्चितपणे जर आघाडी घेतली, रोबस्टली जर आपल्या नेतृत्वानं डेटा सेंटर्सच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं हे जे उद्योजक आहेत, लॉजिस्टिकल पार्क्स असतील, डेटा सेंटर्स असतील, स्टारलिंक सारख्या कंपन्या असतील, ह्या जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या आणि त्या माध्यमातून कृषी असेल, आपलं शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये जर चांगल्या पद्धतीनं काम केलं. सर, मी सांगली जिल्ह्यामधनं येतो. मी शिराळा तालुका एक छोटा तालुका आहे की त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. मी 97 साली जिल्हा परिषदेचा सदस्य झालो होतो आणि त्यावेळेस आम्ही त्या काळामध्ये काही टेलिमेडिसिन्सचे काही प्रयोग करता येतात का ह्या संदर्भातला प्रयत्न करायचो. आज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आम्ही जी काय असणारी कन्सल्टन्सी सर्व्हिस देतो त्या सर्व्हिसचा फायदा आमच्या अनेक रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना होतो आणि त्या माध्यमातून जवळजवळ कोटभर रुपयाची आमच्या असणाऱ्या रुग्णांची बचत आम्ही आमच्या असणाऱ्या ह्या कामातनं केलेली आहे. मग हे कशामुळे झालेलं आहे सर? हे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून झालेलं आहे. वेगवेगळ्या पातळीवरती आपण हे जे असणारं नेटवर्क आता निर्माण करायला लागलो, त्याचा आपल्याला हा सगळ्यात फायदा व्हायला लागलाय. आणि म्हणून मला आज अध्यक्ष महोदय मला सांगावंसं वाटतं, परवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमध्ये काय काय आपण बघितलं? अतिवृष्टीमध्ये जमिनी खरडून गेल्या, खूप मोठ्या पद्धतीनं बांध बंदिस्ती पूर्णपणे विस्कटून गेली, फार मोठ्या पद्धतीनं शेतीचं नुकसान झालं. सरकार हे काय बघ्याची भूमिका घेऊन बसलं होतं का? सरकार हे बाहेर पडलं, सरकार हे बांधावर गेलं. आज 31,000 कोटी रुपयाच्या संदर्भातली जी आपली घोषणा जी आहे ती नुसती कागदावर नाही आहे, तर ह्या 31,000 कोटीमधनं निश्चितपणे जवळजवळ 20,000 कोटीच्या बाबतीत जी रक्कम आहे ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती डीबीटी झालेली आहे. आज 3 लाखापर्यंत मनरेगामधनं तुम्हाला जर समजा तुमची जर शेती खरडून गेली असेल तर त्याची असणारी बांध बंदिस्ती करण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे. 3,30,000 पर्यंत तुमची विहीर जर तिची डागडुजी करायची असेल तर त्यासाठी मिळणार आहे. माझ्या शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यामधल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना मी मगाशी माहिती घेतली सर, जवळजवळ 4,699 शेतकऱ्यांना आपल्या असणारे रब्बीचे निविष्ठेची रक्कम 10,000 आणि तुमच्या असणाऱ्या भरपाईची रक्कम ही जर काढली तर जवळजवळ 5 कोटी रुपयाची रक्कम ही आमच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. या सगळ्या प्रक्रियेतून निश्चितपणे आपलं सरकार हे खऱ्या अर्थानं संवेदनशील सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून आज शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याच्या बाबतीत निश्चितपणे शेतकऱ्याचा पाठकणा कसा ताठ होईल. आज सुद्धा मी असेन, आमचे विरोधी पक्षातले सदस्य असतील, पीक विम्याच्या बाबतीत आपण कायम बोलतो. पीक विम्याच्या बाबतीत खऱ्या अर्थानं माझी सुद्धा सूचना सरकारला आहे की मोसमनिहाय तुम्ही पीक विम्याच्या संदर्भातलं मूल्यांकन करा. आज समजा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये पीक विम्याच्या बाबतीतलं मूल्यांकन होत असताना जे ट्रिगर जे आहेत ते ट्रिगर कमी केलेले आहेत, ते ट्रिगर परत एकदा कसे उद्याच्या काळामध्ये बाजूला होतील आणि सर्वंकष अशा पद्धतीचा पीक विमा की जो शेतकऱ्याला सुलभतेनं त्याला लाभ मिळेल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या वरती ज्यावेळेस आसमानी सुलतानी संकट कोसळेल त्यावेळेस त्यातनं मदत होईल, या संदर्भातला प्रयोग होणं गरजेचं आहे, प्रयत्न होणं गरजेचं आहे. मी ज्या भागामधनं येतो सर त्या भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 12,000 हेक्टर आमचं एकर क्षेत्र जे आहे ते भात पिकाचं आहे. आमचा प्रयत्न झाला, सरकारच्या मागे आम्ही लागलो आणि सरकारला आम्ही त्यानिमित्तानं विनंती केली आणि भात पीक सुद्धा पीक विम्यामध्ये अंतर्भूत व्हावं, यामध्ये आम्ही यशस्वी होण्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्याकडं त्या संदर्भातला पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारच्याकडनं तो जो ट्रिगर आहे तो काढण्याच्या संदर्भातली व्यवस्था जी आहे ती आपल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून, सरकारच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून झालेली आहे. माझी आपल्याला ह्या असणाऱ्या चर्चेच्या निमित्तानं एवढीच विनंती आहे सर, जसं आपण आज 31,000 कोटी रुपये ह्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेले आहेत, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी जर तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्जन्यमानाचा जर मॅप इंडेक्स काढला तर त्यामध्ये 11 मे पासनं हा पर्जन्यमान जो सुरू आहे तो 4 नोव्हेंबर पर्यंत होता. 11 मे टू 4 नोव्हेंबर माझ्या तालुक्यामध्ये तर जवळजवळ 2,500 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्याकडं जो आपला चांदोलीचा भाग आहे, चांदोलीच्या भागाच्या पलीकडे जो आमचा परिसर आहे त्या परिसरामध्ये चिरापुंजीमध्ये जेवढा पाऊस पडत नसेल एवढा त्या भागामध्ये पाऊस पडतो आणि तो पाऊस जो आहे तो पाऊस खऱ्या अर्थानं खाली येतो. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, जसं आपण अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केलेली आहे तसं ज्यांनी पेरणीच केलेली नाही
त्या पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांची सुद्धा संख्या जवळजवळ 8 ते 9 हजार एकरच्या माध्यमातून आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांना उद्याच्या काळामध्ये आपल्याला ह्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे. रब्बीची निविष्ठेला जसं आपण 10,000 रुपये दिलेले आहेत, तसं नापेर जे असणारे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण 10,000 रुपये प्रमाणे ठोक मदत करण्याच्या संदर्भातली मी या निमित्तानं सरकारला विनंती करतो. आणि इथं आमचे सहकार मंत्री महोदय इथं आहेत. मंत्री महोदय, आपण पुढच्या वर्षी निश्चितपणे एक प्रवीणसिंह परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली एक आपण कमिटी नेमलेली आहे. आमची सुद्धा इच्छा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असताना खऱ्या अर्थानं आज माझ्या डोळ्यामध्ये निश्चितपणे पाणी येतं ज्यावेळेस मी बघतो तासगावमध्ये असेल, मिरजमध्ये असेल किंवा वाळव्यामध्ये असेल, द्राक्ष बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, ज्यावेळेस अवकाळी पावसामुळं किंवा पर्जन्यमानामध्ये असणारा जो फरक आहे यामुळं त्यांचा जो होणारा जो नाश आहे तो बघितल्यानंतर आमच्या मनाला सुद्धा पीळ पडतो. आणि म्हणून माझी विनंती आहे, जे शेतकरी ज्यांनी प्रामाणिकपणे त्यांची कर्ज भरलेली आहेत त्यांचं जे प्रोत्साहनपर असणारे जे 50,000 जे अनुदान आहे ते अनुदान सहकार खात्याच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांना वितरित होणं गरजेचं आहे. कारण का जो प्रामाणिकपणे देतो त्याला सुद्धा मदत व्हायला पाहिजे. आणि जो आज ह्या अवकाळी परिस्थितीमुळं, या आसमानी सुलतानी संकटामुळं जो आज खऱ्या अर्थानं अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला आपण कर्जमाफी देण्याच्या संदर्भातला सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याहूनही पुढे जाऊन माझं प्रामाणिक मत आहे सरकारच्याकडनं की या असणाऱ्या सगळ्या प्रक्रियेत शेतकरी आपल्याकडनं काही मागत नाही. शेतकरी आपल्याकडनं फक्त एकच गोष्ट मागतोय, त्यांच्या असणाऱ्या कष्टाच्या मिळवलेल्या असणाऱ्या त्या जिन्नसाला योग्य पद्धतीचा दाम. आणि तो जर दाम देण्यामध्ये कृषी खातं आणि पणन खातं यांच्यामध्ये आपण जर समन्वय सर केला आणि त्या समन्वयाच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये आवक जावक आणि बाजारपेठेमध्ये असणारी जी एकंदरीत सगळी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया शेतकरी धार्जिनी केली तर मला खात्री आहे की आपला शेतकरी एवढा खुद्दार आहे, एवढा प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे. साहेब, तुम्हाला मी सांगतो, माझ्या भागामध्ये जर समजा कुणाकडे तुम्ही द्राक्षाची शेती असेल, तासगावमध्ये जर गेला आणि द्राक्षाची शेती असेल तर त्यांना म्हणलं की आम्हाला द्राक्ष खायचे आहेत, बुट्टीवर द्राक्ष तिथली लोक देणार. कोणी टोमॅटोच्या शेतीकडे कोण मुलगा असेल, शेतकरी असेल, तिथे गेला, हे घेऊन जावं साहेब. दिलदार मनाचा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं एक जो पाठीराखा आहे ते सरकार व्हावं आणि सरकार आहे. या असणाऱ्या आपल्या चर्चेच्या माध्यमातून मी एवढीच आपल्याकडनं ही अपेक्षा व्यक्त करतो. आज मला इथं या निमित्तानं आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. सर, जाता जाता एकच फक्त विनंती करतो, नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आता आपण सुद्धा नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये निर्वाचित झालेला आहात. आपल्याकडं कसं आहे, शेती असती गावाकडं आणि नगरपंचायतीमध्ये तुमचं मतदान असतं किंवा रहिवास असतो. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये जर तुम्ही रहिवासी असाल आणि शेती जर तुमची नगरपंचायतीच्या शेजारी असेल तर साहेब तुम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाहीत. आपल्याला काही ना काहीतरी ह्या संदर्भातले कायदे करायला लागतील की तो नगरपंचायतीच्या क्षेत्रात राहतो पण शेती जर त्याची आजूबाजूला असेल तर त्याला शेतकरी म्हणून असणारे सगळे फायदे हे आपल्याला मिळवून देणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि ते आपल्यामार्फत सरकारकडे विधित व्हावं आणि सरकारकडनं त्या संदर्भातला सुद्धा ठोस निर्णय व्हावा अशा पद्धतीची इथं अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.